राधानगरी तालुक्यातील सरवडी ते कागल तालुक्यातील उंदरवाडी दरम्यानच्या जंगलातील बादा नावाच्या शेतातून पाणी पिण्यासाठी आलेले 7 गवे आणि 1 पिल्लू दूधगंगेच्या उजव्या कालव्यात पडलं. कालव्याला प्लास्टर असल्यानं हे सर्व गवे पाण्यातून वाहत उंदरवाडीच्या कालव्यापर्यंत आले. सकाळची वेळ असल्यानं उंदरवाडीचे ग्रामस्थ शेताकडे गेले होते. ग्रामस्थांनी गव्यांना पाहताच त्यांनी तात्काळ वनरक्षक शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला. कांबळे यांनी राधानगरीच्या रेस्क्यू टीमचे साईनाथ पुंगावकर, अनिरुद्ध साबळे, शैलेश पाटील यांना घटनास्थळी बोलवून घेतलं. रेस्क्यू टीमच्या प्रयत्नामुळं कालव्यात उतरण्यासाठीच्या कच्च्या मार्गावरून काही गवे बेलजाई मंदिराच्या पाठीमागून बाहेर पडले, तर उरलेले गवे उंदरवाडी पुलाजवळून बाहेर पडले. 1 वर्षाचं गव्याचं पिल्लू मात्र कालव्यातून वाहतच राहिलं. ते दमलेलं असल्यानं त्याला बाहेर पडता आलं नाही. परिस्थितीचा अंदाज घेत उंदरवाडीच्या रोहित फास्के, प्रतीक पाटील, शंकर पाटील, मेजर स्वप्नील शिंदे आणि इतरांनी गव्याच्या पिलाला कालव्याच्या वाहत्या पाण्यामधून बाहेर काढून त्याला जीवदान दिलं. नंतर त्याला गव्यांच्या कळपात सोडून देण्यात आलं. सरवडे उंदरवाडी परिसरातील जंगल क्षेत्रात असणाऱ्या शेती क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून वणवे पेटतायत. या वणव्यांना घाबरून गवे पाण्याच्या शोधात बाहेर पडून कॅनॉलमध्ये पडले असावेत असा अंदाज व्यक्त होतोय.